राम राम मंडळी, कसा चेतरा तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी लिहून मी आता उन्हाळा लागणं म्हणजे टरबूज टरबूज दिखतीन तर हाई टरबूज सरबत एकदा ट्राय करा, खूप छान लागस. त्यांसाठी ना 1 चम्मच सब्जा सीड्स लिहिनात मी त्याला ना पाणी में सोक करायला 5 मिनिटं ठी द्यावा ना साईडले म्हणजे भिजायला ठी द्यावा ना 5 मिनिटं. त्यांना फुलिश नाही येतस 5 मिनिटं होई जात, जास्त वेळ लागत नाही. त्याला मिक्स कर लिहिणं मी देखू शकतास. 5 मिनिटं होई घ्या त्याला साईडला ठी द्या. त्यानंतर ना मी टरबूज लिहिणं त्याला कापी लेवानं. आता त्याला एकदम बारीक बारीक कट करा ना, जिथलं बारीक करता येईल तिथलं बारीक कापा ना. अजून बारीक कापा ना. त्याला एक भांडामा काढा ना. त्यानंतर ना त्यांना सब्जा सीड्स जे आपण सोक करी ठेवतात ना ते टाकी द्यावा ना. आणि जे रोज सिरप राहत ना ते टाका ना. मनकडे ते काही नाही होतं म्हणून काय टाका नाही. त्यानंतर बर्फ टाका, दूध टाका थंडगार आणि त्याला मिक्स करा. रोज सिरप ही सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. नक्की नक्की टाका मनाकडे, म्हणजे तुमच्याकडे नसेल तर चाली, पण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय टेस्टच येत नाही, मला तर असं वाटस. त्यानंतर ना सगळं मिक्स करली ना हे असं पण चांगलं लागेल नंतर, पण ते मला मेन म्हणजे रोज सिरपच राहस. त्यानंतर मी ग्लासमा वता ते बठ छान लागेल नंतर. थोडंसं साखर ना पावडर टाका ना तरी चालेल. मला गोड पण नाही ना थोडंसं फिक्क फिक्क लागेल नंतर, पण चालेल. ते हेल्दी म्हणून पटापट पिली ना तसं तर चांगलंच आहे. पण मग राहिना तर ठीक आहे, नाही राहिना तर काही प्रॉब्लेम नाही. तर रेसिपी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटणे, तुम्ही जर रोज सिरप टाकं असेल ते कसं लागणार मला नक्की कमेंट करा. आणि विदाऊट रोज सिरप न कसं लागणार ते बी मला कमेंट करा. वा हे रेसिपी आवडल्यास ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.